मुंबईच्या बेस्ट बसमधला कंडक्टर बदरुद्दीन काझी प्रवासात प्रवाशांचं मनोरंजन करायचा. तो मुंबईत आला होता सिनेमात जाण्यासाठी. पण तो मार्ग खडतर होता आणि तो सोपा केला बलराज साहनी यांनी. त्या काळी मोठे स्टार लेखक असलेले बलराज साहनी बऱ्याचदा आपला प्रवास बसने करायचे. एकदा बस प्रवास करताना त्यांनी बदरुद्दीनला पाहिलं आणि सिनेमात काम करशील का असं विचारलं. त्याला ते नवकेतन फिल्म्सच्या सिनेमाच्या सेटवर घेऊन गेले. तिथे एका माणसाकडे बोर्ड दाखवून त्यांनी सांगितलं की हा माणूस दिग्दर्शक आहे. त्याला इम्प्रेस केलंस ना तर तुला काम नक्की मिळेल. बदरूने आपला खास सूर लावला आणि दारुड्याचं सोंग घेऊन तो गुरुदत्तपाशी पोहोचला. त्याला पिडू लागला. वैतागलेल्या गुरुदत्तने अखेर सेटवर काही लोकांना बोलावून त्या बेवड्याला पिटाळून लावलं. मग बलराज सहानी स्वतः त्याला गुरुदत्तकडे घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की हा माणूस दारूच्या थेंबालाही स्पर्श करत नाही. पण त्याने आता केलेला अभिनय हा खुद्द दारुड्याला सुद्धा लाजवेल असा होता. गुरुदत्त यांना खरी परिस्थिती समजल्यावरती त्यांनी बदरुद्दीनला बाजीमधील एका सीनसाठी निवडलं. तो क्लायमॅक्स जवळचा प्रसंग हिट झाला आणि बदरूला खूप कामे मिळू लागली. पण आता स्क्रीनसाठी नाव काय ठेवायचं असा प्रश्न पडला. दारुड्याच्या अभिनयाने आपल्याला यश मिळवून दिलं म्हणून जॉनी वॉकर हे सुटसुटीत नाव त्याने स्वीकारलं आणि ते हिट देखील झालं.